नमस्कार. खूपच चविष्ट, खमंग आणि खरपूस असा पौष्टिक पालकाचा पराठा कसा बनवायचा ते आज आपण बघूयात. दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. एका भांड्यात पालक घेतलेली आहे. आता ही पालक पाण्याने स्वच्छ धुवून आणि कट करून घेतली. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 पाकळ्या लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं बारीक करून घ्यायचं. आता एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले. नंतर या पिठात बारीक कट केलेली पालक घातली. त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट. तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे मीठ, मिक्सरला बारीक केलेले वाटण, ओवा घातला आणि 1 टेबलस्पून तेल घातले. आता हे मिश्रण एकत्र करून घेऊयात. आणि मग थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचे. तर तुम्ही हे पराठे नक्की करून पहा. तुम्ही हे पालक पराठे नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीही बनवू शकता. बऱ्याच वेळा मुलं पालकची भाजी खात नाहीत. अशा वेळी पालकचा असा पराठा बनवला की मुलं आवडीने खातात. तर पहा, आपलं पीठ मळून झाले. 5 ते 7 मिनिटे पिठाला झाकून ठेवूयात. 5 ते 7 मिनिटे झाली. आता पराठे बनवायला घेऊयात. आता पिठाचा एक गोळा घ्यायचा, तेल लावून घ्यायचे. आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण लाटू शकतो. पोळी एवढाच पराठ्याचा थिकनेस ठेवायचा आहे. आपण घडी घातल्यामुळे छान पराठा फुलून येतो. खमंग असा आपला पालक पराठा तयार होतो आहे. आणि यावर मी तूप घालते. तुम्ही तेल किंवा बटरही वापरू शकता. आपण परतून घेऊयात. दुसऱ्या साईडनेही तूप लावते. असा आपला पालक पराठा सर्विंगसाठी तयार आहे. अशा प्रकारे पालक पराठा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.